महाराष्ट्र पोलीस दलातील 17,000 पदांसाठी 17,76,256 अर्ज, कारागृह विभागातल्या 1,800 पदांकरता 3,72,000हून अधिक अर्ज। 19 जून पासून भरती प्रक्रिया। अपर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांची माहिती। ठाणे ग्रामीण पोलिसांच्या 119 पदांसाठी 7,019 अर्ज। ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया 19 जून ते 1 जुलै दरम्यान 1,015 महिला अर्ज प्राप्त। मुंबईसह राज्यात म्हाडा 12 ते 13,000 घरांची निर्मिती करणार। विविध उत्पन्नाच्या गटातील लोकांकरता ही घरं उपलब्ध होणार असल्याची माहिती। राज्य भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता। उद्या दिल्लीमध्ये केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक। फडणवीस, बावनकुळे, शेलार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 2 केंद्रीय मंत्र्यांवर मोठी जबाबदारी। भूपेंद्र यादव भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी तर अश्विनी वैष्णव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक सहप्रभारी म्हणून नियुक्ती। भाजप लोकसभेच्या पराभवानंतर राज्यातल्या पराभूत मतदारसंघाचा आढावा घेणार। प्रमुख नेत्यांवर मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणं शोधण्याकरता जबाबदारी। मंत्री छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घ्यावा। समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी। पक्षांतर्गत गटबाजी आणि तिकीट नाकारल्यामुळे भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक। पंतप्रधान मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। तर एससी प्रमाणे ओबीसींनाही निधी मिळावा। तो निधी मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना महत्त्वाची। भुजबळांची प्रतिक्रिया। ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देता येणार नाही हे 4 आयोगांनी सांगितलंय। मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। ओबीसी शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेणार। दुपारी 4 वाजता भेट घेणार असल्याची माहिती। लोकसभेचा स्ट्राईक रेट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता। पवार गट मवियाकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार। लोकसभेत राष्ट्रवादीने मोठं मन दाखवून सेनेला जास्त जागा दिल्या। आता विधानसभेत मवियाने राष्ट्रवादीला जास्त जागा द्याव्यात। आमचे 85 आमदार निवडून आणण्याची इच्छा आहे, रोहित पवारांनी व्यक्त केली भावना। पुण्यातल्या विधानसभेच्या जागांवरून ठाकरे गट आणि शरद पवार गटात रस्सीखेच। राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचाही 6 जागांवर दावा। 8 पैकी 6 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची ठाकरे गटाची मागणी। पुण्यातील 8 पैकी 6 विधानसभा आम्हाला लढवायला मिळाव्यात। ठाकरे गटाचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरेंची मागणी। कोथरूड, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगाव शहरी मतदारसंघ मिळावे असं मोरेंचं पत्र। विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्झिमम विदर्भ। विदर्भावर खास लक्ष देणार तर भास्कर जाधवांवर जबाबदारी सोपवणार। माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। पूर्व विदर्भात 28 पैकी 14 जागांवर ठाकरे गटाला निवडणूक लढवण्याची संधी। 14 जागांचा आढावा घेऊन संभाव्य उमेदवारांबद्दल चर्चा करू। ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसणार। नरेंद्र पाटलांचा महायुतीला घरचा आहे। अण्णासाहेब पाटील महामंडळाचे 61 कर्मचारी काढल्यामुळे कर्ज परताव्यावरही होणार परिणाम। उत्तर पश्चिम मुंबईमधला लोकसभेचा निकाल हा आदर्श घोटाळा। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप। रवींद्र वायकर यांचा निकाल रहस्यमय आणि संशयास्पद। वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखा। खासदार संजय राऊत यांचं आवाहन। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत 19व्या राऊंडनंतर आमची मतं मोजलीच नाहीत। अनिल परबांचा आरोप। एआरओ आणि आमच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक। परबांचा दावा। मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणीत कथित गैरप्रकार प्रकरण। मतमोजणीनंतर मोबाईल बदलले। अनिल परबांचा आरोप। तर मोबाईल कुणी वापरावा याचा नियम देशभरात सारखा असावा। परबांचं मत। मुंबई उत्तर पश्चिम निकालाविरोधात कोर्टात जाणार। कोर्टाकडे फेर मतमोजणीची मागणी करणार। अनिल परब यांचं वक्तव्य। निवडणूक आयोग भाजपच्या नियंत्रणात नसतं तर 40 जागाही आल्या नसत्या। आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप। मोबाईलद्वारे ईव्हीएम ऑपरेट होत नाही। ज्या वर्तमानपत्राने बातमी छापली होती त्यांनी माफी मागितली, त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या नेत्यांनी माफी मागावी। संजय निरुपम यांची खासदार संजय राऊतांवर टीका। कायदेशीर सल्ला घेऊन संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करणार। भाजप नेते निलेश राणेंचा इशारा। संजय राऊत यांनी नारायण राणे यांचा विजय हा पैसे वाटून झाल्याचा केलेला आरोप। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला कोकणातल्या जनतेने नाकारलंय। उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या जनतेची माफी मागायला हवी, अन्यथा त्यांना कोकणात पाय ठेवायला देणार नाही। नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा। ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे गरज सरो वैद्य मरोचं उत्तम उदाहरण। दलित, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चनांनी ठाकरे गट मवियाला मत दिलं, पण हे सर्व त्यांच्या खिसगणतीतही नाही। उद्धव ठाकरेंच्या शनिवारच्या पत्रकार परिषदेला प्रकाश आंबेडकरांचं एक्स माध्यमावर उत्तर।
कोकण पदवीधरमधून रमेश कीर यांना निवडून आणणार, विनायक राऊतांकडनं व्यक्त केला विश्वास. मागच्या 12 वर्षात पदवीधरांच्या मूळ प्रश्नाकडे निरंजन डावखरेंचं दुर्लक्ष, याच मुद्द्यावर भर देऊन निवडणूक लढणार आणि जिंकणार, काँग्रेसचे उमेदवार यांच्याकडनं विजयाचा विश्वास व्यक्त. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे उद्यापासून राज्यव्यापी दौऱ्यावर. अहमदनगर जिल्ह्यातनं होणार दौऱ्याला सुरुवात. एकच लक्ष विधानसभा क्षेत्र ब्रीदवाक्यासह दौऱ्याला सुरुवात. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाघनखं भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. साताऱ्यामध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयामध्ये वाघनखं ठेवणार असल्याची ही माहिती. जयंत पाटील गोड बोलतात, पण जयंत पाटलांचा विरोध तुम्ही पाहिला नाहीत, मला टोकाला जायला लावू नका. जयंत पाटील यांच्या भाषणातलं वाक्याचं रील्स व्हायरल. बॉस पुण्याचे मालक असं लिहित गुंड गजा मारण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गजा मारण्याचे गुंडगिरी तसंच दम भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत. पुणे पोलिसांनी सज्जड दम दिल्यावर ही व्हिडिओ व्हायरल. ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल. मतमोजणीच्या दिवशी नेस्कोतील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप. द्वेष हिंसा हे विषय शाळांमधून शिकवण्याचे नाहीत. एनसीईआरटीच्या पुस्तकातून अयोध्यवाद गाळल्यानंतर संचालकांचं उत्तर, तर अभ्यासक्रमाचं भगवेकरण करण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नसल्याची ही प्रतिक्रिया. आषाढी कार्तिकेनिमित्ताने पंढरपूरला निघणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा पुढाकार. 10 पालखी प्रमुखांना मुख्यमंत्र्यांच्या सोबत पंढरपूरच्या पूजेचा मान दिला जाणार. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची दिवसभरात गर्दी. व्हीआयपी दर्शनासाठी 500 मीटरपर्यंत रांग. दर्शनासाठी भाविकांना 3 ते 4 तासांचा वेळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.